नर्मदे यार, या ठिकाणी आपण आहे ना आता ओंकारेश्वरकडे चाललेलो आहे. हा जो जंगल आहे ओंकारेश्वरचं जंगल आहे या ठिकाणी. आणि पण डुईक्या गाव सोडून पुढं आलो आहे. डुईक्या गाव सोडून हे जंगलाचं आणि आपल्याला हे जंगल सोडले. तर आम्ही आहे ना ज्या ठिकाणी होतो ना तो हातिया बाबा आश्रम या ठिकाणी होतो. त्या ठिकाणावरून 17 किलोमीटर अंतर आहे ओंकारेश्वर आहे. आणि भरपूर तसं पाहिलं ना ऊन असल्यामुळे ऊन तर एवढं तळपतं आहे, सूर्यदादा एवढा तळपतो आहे का, एवढा तळपतेच्या ह्याच्यातसुद्धा आमची परिक्रमा चालू आहे. कारण आज आम्हाला पोचायचं म्हणजे पोचायचंच या ठिकाणी. कारण असा मार्ग आहे, जंगल आहे बघा, पूर्ण जंगल आहे, सहागाचं जंगल आहे. आणि आम्हाला हे जर माथ्यासर म्हणजे एक असा प्रकार आहे का, हातिया बाबापासून आपण ओंकारेश्वरकडे या 17 किलोमीटर अंतरमध्ये आपल्याला आहे ना सर्व प्रकार जशी आपण परिक्रमा केली नाही तसं हे 17 किलोमीटरमध्येच आपल्याला बघायला भेटतं. कारण रोड भेटला आहे, छोटा रोड भेटला आहे, शिशी रोड भेटला आहे, पगदंडी भेटली, जमिनीच्या बाजूने चालतो ती भेटले, जंगल भेटलं आहे, आता किनारा थोडा भेटन. म्हणजे सगळे प्रकार या ठिकाणी या 17 किलोमीटर या ठिकाणी भेटतात आपल्याला जाण्यासाठी. आपण बघू शकता थोडाच वेळ राहिला आहे परिक्रमेचा. आणि हे वर चढण्यासाठी आपण जो चुलपाणी जंगलातून वर चढतो ना तसाच एक प्रकार आहे हा. मातासर म्हणा, बाबरी म्हणा, या ठिकाणी हा सुद्धा प्रकार भेटला आहे. म्हणजे बघा सगळे प्रकार इथे आपल्याला बघायला भेटतात ह्या 17 किलोमीटरमध्ये. तरीसुद्धा परिक्रमामध्ये ह्या मार्गे येत नसताना दिसतात. रोडवालेसुद्धा येते नाही, 17 किलोमीटरमध्ये सुद्धा चालत नाही या ठिकाणी. 17 किलोमीटर चालत नाही, ते रोडने गेले. काठी मार्गे एक मार्ग आहे तो रोड मार्ग आहे, कारण तो ओंकारेश्वरकडे रोड मार्गे जातो डायरेक्ट रोडने. अशा जंगलात नाही आता या ठिकाणी आपण बघू शकताय बघा संपूर्ण जंगल आहे. आणि ह्या जंगलात आम्ही आलो आहे. आणि जंगलात एक पाण्याची टाकी पण दिसते, तिथे काय छोटा आश्रम आहे का काय हे पण माहीत नाही. आणि भरपूर वर चढलं आहे. आता हे बघूया कसं काय वाटतंय माथासर चढताना आपल्याला. मैया अगं बोल. थोडा दम लागत आहे पण ठीक आहे, मैया चलून घेती. आता एवढं सगळं चढून घेतलं मैयाने, आणलं इथपर्यंत. आणि हे पण चढून घेऊन मैया, कारण आपण नाही एवढं चालू शकत. ती मैया चालून घेत आहे आणि मैया स्वतः करून घेते. आणि मैया ठरवते कुठे थांबायचं, काय करायचं, सगळं मैया करून घेते आपल्याकडून. आपण ते एक निमित्त आहे कुठं जायचं, काय जायचं म्हणून. सगळे मैया करून घेते. एक सुंदर असं झाड लागले या ठिकाणी बघा. आता त्या झाडापाशी थोडा आराम करणार आहे. छोटा वाटतं आश्रम पण का घर आहे हे नाही सांगता येणार, पण तिथे थोडं बसणार आहे. पूर्ण वर चढून आलो आहे या जंगलामध्ये. पाहिलं तर संपूर्ण जंगल आहे या ठिकाणी बघा. जंगलात वर चढून आलो आहे हे बघा. थंड पाणी हे बघा. आलो ओंकारेश्वर सगुनी. हा ओंकारेश्वर या ठिकाणी आपण बघू शकता ओंकारेश्वर. बाबाजी बसले तिथं. आश्रम आहे बाबाजीचा. अरे वा, सती माता आश्रम आहे. अच्छा जय हो मैया. सती माता आश्रम पानी की सेवा करने के लिए बैठा हूँ। अरे वाह वाह वाह, अच्छा आप लोगों के लिए। आप आप तो कहाँ घूम के आते हैं आप लोग। नहीं, बहुत लंबा से घूम के आए हम लोग। हाँ आप लोग घूम के आए, बहुत आए, पूरा हो गया हमारा परिक्रमा बाबा जी तुम्हारे आशीर्वाद से। हर गांव में नाम पूछता होगे, कौन से गांव के, हाँ कौन से जिले के। बराबर गांव का नहीं पूछता हो, जिले का। जिले का पूछता है। जिले का तो कोई कहता नासिक, कोई कहता महाराष्ट्र, हाँ कोई कहता पुणे। आप बहुत अच्छे, आप बहुत अच्छे सेवा कर रहे हैं। लेकिन पानी की सेवा अपने से बस पानी जो होता है वो कर रहे हैं ओमकारेश्वर। समझ पे आ गए हे हाँ बस भाई। अब ऐसा है, मेहमान आता है हाँ
अपने घर में बैठेगा, हाँ 2 शब्द बात करेंगे, उसके बाद में पहले सेवा कौन सी होती है? जल सेवा। हाँ जल सेवा हाँ, पहले जल देते एक उधर भी, हाँ बाद जल में सेवा पूछते। करो, उसके बाद में चाय पानी सेवा। हाँ हाँ उसके बाद में और भी रुकने की चाय, खाना पीना तो से। खाना पीना चाय। ये तीन भगवान अपने ब्रह्मा विष्णु महेश, ब्रह्मा विष्णु महेश। हाँ हाँ ये 3 भगवान है अपने ये भूमि पे अभी। अभी भूमि, हाँ तीनों ब्रह्मा विष्णु महेश की भूमि है ये। भूमि है ये। तो पहले अपन जल सेवा करे, जनता की सेवा, वो किसकी सेवा हो गई? जनता की। की। और आखिरी में क्या सेवा होती है? चाय की। चाय की, तो वो भी सेवा है। आखिरी में रोटी सेवा। आखरी में रोटी सेवा। हे देखिए अपने को आता आपल्याला मानधाता पर्वत समोर दिसतोय आणि तिथेच आपल्याला आहे ना ओंकारेश्वर पण दिसते। आता आम्हाला ओंकारेश्वर दिसलं, खुशी झाली आम्हाला या ठिकाणावरून ओंकारेश्वर दिसल्याच्या नंतर 5 महिने आम्ही या ओंकारेश्वर बघण्याची वाट पाहत होतो। 5 महिन्याच्या नंतर आम्हाला ओंकारेश्वर दिसलेले, ज्याची परिक्रमा आम्ही करतो ते ओंकारेश्वर आता या ठिकाणावरून आम्हाला दिसलेले। आनंद वाटतो आता या ठिकाणी ओंकारेश्वर पाहिल्याच्या नंतर। आणि या ठिकाणी पहा इथं सती माता मंदिर, सती माता मंदिर, माताचे अंदर आहे। माताजीची पण तुम्हाला आहे ना एक माताजीचे दर्शन देतो तुम्हाला या ठिकाणावरून। आणि हे बघा हे समोर दिसतं, इकडून सहसा कोण येत नाही बाबाजी बोलतात। आणि या ठिकाणी हे बघा माताजी, नर्मदे हर नर्मदे हर। आणि हे बघा या ठिकाणी आपण बघू शकता, इथून मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणावरून। हे बघा इथून तुम्हाला समोरासमोर थोडं जवळ आणि गेल्याच्या नंतर दाखवणारच आहे का मी आता ओंकारेश्वर या ठिकाणी पोचलेलो आहे। आनंद वाटतो का मी ओंकारेश्वरला आलेले आहे 5 महिन्याच्या नंतर। आज माझा 146वा दिवस आहे का मी चालत परिक्रमा केलेली आहे, किनाऱ्यामार्गे परिक्रमा केलेली आहे, जंगल मार्गे केलेली आहे, शेती मार्गे केलेली आहे, रोड मार्गे केलेली आहे, पगदंडी मार्गे केली आहे, मोठ्या रोड मार्गे केलेली आहे, शिमिटी रोड मार्गे केलेली आहे आणि सर्व देवांचे देवी देवतांचे दर्शन घेऊन परिक्रमा केलेली आहे। आणि सगळ्यात पहिलं म्हणजे दक्षिण तट, उत्तर तट, देवतट, पितृतट या दोन्ही तटाची इकडून आज 5 महिने परिक्रमा करायची म्हणजे म्हणन ते खाल्लेलं आहे, जे म्हणन ते नाही ते खाल्लेलं आहे। ज्या पद्धतीने आपल्याला जे भगवानने दिलं, ज्या आश्रमामध्ये जे भेटलं ते खाल्लेलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही ही परिक्रमा जी केलेली आहे या ठिकाणी बघू शकता, एक लास्टच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे आणि मैयाने इथपर्यंत आणलं। आणि मी मैयाचा एक धन्यवाद, माझी परिक्रमा पूर्ण करून घेते मैया। आणि या ठिकाणी आहे ना हे बघा हा गव्हर्नमेंटने तिथपर्यंत रोड केलेला आहे। आणि या ठिकाणी आहे ना गव्हर्नमेंटने तिथपर्यंत रोड केला आणि इथून इथपर्यंत रोड करत नाही गव्हर्नमेंट। या ठिकाणी असा एक गव्हर्नमेंटने हा रोड सोडून दिलेला आहे या ठिकाणी करायचा। नर्मदे